स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये कंटूर इंटरवल आणि त्याचे फॅक्टर्स हे बघणार आहोत. कंटूर इंटरवल म्हणजे काय असतो हे आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, तरी एकदा बघून घ्या. जे काय दोन कंटूर लाईन असतात मित्रांनो, याच्यामध्ये जे काय इलेव्हेशनचं जे काय डिफरन्स असतं किंवा आर एलमधलं जे काय डिफरन्स असतं त्याला आपण काय म्हणतो, कंटूर इंटरवल म्हणतो. मग आता फॉर एक्झाम्पल ही एक कंटूर लाईन आहे आणि ही एक कंटूर लाईन आहे आणि या दोघांची आर एल आहे 85 आणि 86. तर या दोघांचा डिफरन्स म्हणजेच 1 मीटरचा डिफरन्स आहे. तर अशा पद्धतीने आपला कंटूर इंटरवल झाला 1 मीटर या एक्झाम्पलसाठी. ठीक आहे. तर जो काय कंटूर इंटरवल असतो मित्रांनो तो सेम असतो सर्व प्रोजेक्टसाठी. हा सेमच कंटूर इंटरवल ठेवला जातो. म्हणजेच आपण इथे आता 1 मीटरचा घेतला आहे, तर अशा पद्धतीने सेमच आपण सगळीकडेच 1 मीटरचा. मग तुम्ही कितीही लाईन येऊ द्या, प्रत्येक लाईन दोन लाईन सक्सेसिव्ह लाईनमधला डिफरन्स हा 1 मीटरचा असतो. समजलं. जर तुम्ही 5 मीटरचा ठेवला तर 5 मीटरचा राहील. ठीक आहे. अशा पद्धतीनं कंटूर इंटरवल काय असतो हे तुम्हाला समजलेलं आहे. डिफरन्स असतो इलेव्हेशनमधला किंवा आर एलमधला. याच्यानंतर आपण फॅक्टर्स बघणार आहोत. कंटूर इंटरवलवरती कोणकोणते फॅक्टर्स हे अफेक्ट करतात. तर फॅक्टर्समध्ये सगळ्यात फर्स्ट फॅक्टर बघा, नेचर ऑफ द ग्राउंड. द मोर ब्रोकन ग्राउंड द ग्रेटर मस्ट बी द कंटूर इंटरवल. Otherwise, the contour lines will come too close to each other. Small interval are necessary for a flat ground. तर बघा, नेचर ऑफ ग्राउंड. जर तुमचं नेचर ऑफ ग्राउंड कसं आहे, जर समजा पूर्णपणे स्मॉल स्लोप आहे, खूप स्लोप जास्त नाही आहे, असं थोडासा उतार आहे, तर अशा केसमध्ये कंटूर इंटरवल जो आहे तो आपण स्मॉल कंटूर इंटरवल घेऊ शकतो. जर तुमचं नेचर ग्राउंडचं नेचर हे पूर्णपणे असं डोंगराळ आहे, ठीक आहे, स्टीप स्लोप आहे, तर अशा केसमध्ये आपण कंटूर इंटरवल जो आहे तो जास्त घेतो, वाढवतो. ठीक आहे का? तर ते सगळं जे काय कंटूरच्या लाईन आहेत ते एकमेकांजवळ येऊ नये, ठीक आहे, जास्त जवळ येऊ नयेत इच अदर, म्हणून आपण कंटूर इंटरवल हा वाढवतो. म्हणजेच कंटूर इंटरवल हा नेचर ग्राउंडच्या नेचरवरती डिपेंड असतो. जर नेचर पूर्णपणे स्लोप असेल, स्टीप स्लोप असेल, तर या ठिकाणी इंटरवल आपला वाढतो आणि त्याच ठिकाणी जर फ्लॅट स्लोप असेल कंटूर इंटरवलचा तर आपला इंटरवल हा कमी असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, स्केल ऑफ द मॅप. द स्मॉलर द स्केल द ग्रेटर मस्ट बी द कंटूर इंटरवल. इफ द इंटरवल इज स्मॉलर द क्वांटम ऑफ फील्ड वर्क अँड ऑफिस वर्क विल बी मोर. जर तुमचं मॅपचं स्केल जर हे लहान असेल तर तुम्ही कंटूर इंटरवल हा मोठा असायला पाहिजे मित्रांनो. जेवढं का, तर कॅल्क्युलेशन जे आहे ते लेंदी होऊ नये म्हणून याकरिता. ठीक आहे. ते जे काय कंटूर इंटरवल आहे तो स्केलवरती पण डिपेंड राहतो मित्रांनो. ठीक आहे. ऑफिस वर्कला जास्त परेशानी होऊ नये म्हणून जर स्केलचं मॅपचं जर स्केल हे कमी असेल तर कंटूर इंटरवल हा मोठा असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पर्पज अँड एक्सटेंट ऑफ द सर्वे. The contour interval may be selected depending on the purpose and extent of the survey as given below. ठीक आहे. जे काय सर्वेचा पर्पज आहे, मग तुम्ही कोणत्या कामासाठी करताय, तो रेल्वेसाठी करताय का, रोडसाठी करताय का, बिल्डिंगसाठी करताय किंवा एक्सकेव्हेशनसाठी करताय, तर या पर्पजवरती जे काय कंटूरचा इंटरवल आहे तर तो डिपेंड असतो. तर फॉर एक्झाम्पल बघा, स्मॉल स्केल मॅप असेल किंवा रफ कंट्री असेल तर त्या ठिकाणी आपण 5, 10, 15, 20, 25 मीटरचा कंटूर इंटरवल हा ठेवू शकतो. जर त्याच ठिकाणी नेक्स्ट बघा, लार्ज स्केल मॅप असेल तर अशा ठिकाणी आपण 0.5 मीटरचा हा कंटूर इंटरवल ठेवू शकतो. त्याचबरोबर लोकेशन सर्वे असेल तर आपल्याला 2 मीटरचा कंटूर इंटरवल ठेवावा लागतो. बिल्डिंग साईट असतील तर आपण 0.5 मीटरचा कंटूर इंटरवल ठेवतो. रिझर्वायर असेल, टाउन प्लॅनिंग स्कीम असेल तर अशा ठिकाणी आपण 0.5 to 1 मीटरचा कंटूर इंटरवल ठेवला जातो. डिटेल्ड डिझाईन असेल ऑफ वर्क अँड कम्प्युटेशन ऑफ द अर्थ वर्क क्वांटिटीज, अशा ठिकाणी आपण 0.5 मीटरचा कंटूर इंटरवल ठेवतो. अर्थ वर्क म्हणजे जे आपण एक्सकेव्हेशन केलेलं आहे, अशा एक्सकेव्हेशन केलेली क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, तर अशा ठिकाणी आपण काय करतो, 0.5 मीटरचा इंटरवल हा ठेवतो. कंटूर इंटरवल म्हणजे काय, दोन सक्सेसिव्ह कंटूर लाईनमधलं जे काय इलेव्हेशनमधलं जे काय डिफरन्स आहे त्याला कंटूर इंटरवल म्हटलं जातं, हे विसरू नका. नेक्स्ट फॅक्टर बघा, द टाईम अँड एक्सपेन्स रिक्वायर्ड in its determination. If sufficient time and expense are available
for contouring the interval may be taken as small as 0.25 to 0.5 meter, and if time available is not sufficient, large contour interval may be used. जर तुमच्याकडे टाइम असेल आणि तुमच्याकडे पैसा पण जास्त असेल तर अशा केसमध्ये तुम्ही जो काही तुमचा कंटूर इंटरवल आहे तो तुम्ही कमी पण ठेवू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही 0.25 मीटर किंवा 0.5 मीटर ठेवू शकता. जर तुमच्याकडे टाइम पण खूप कमी आहे आणि पैसा पण नाही आहे तर अशा केसमध्ये तुमचा कंटूर इंटरवल जो आहे तो तुम्हाला मोठा ठेवायचा आहे. कंटूर इंटरवल मोठा ठेवण्याने तुमचे कॅल्क्युलेशन खूपच कमी होतात आणि कॅल्क्युलेशन कमी झाल्यामुळे तुम्हाला टाइम हा खूप कमी लागतो. म्हणून जर तुमच्याकडे टाइम जर कमी असेल तर तुमचा इंटरवल हा मोठा असला पाहिजे, कंटूर इंटरवल मोठा असला पाहिजे. तर अशा पद्धतीने फॅक्टर्स आहेत मित्रांनो. हे फॅक्टर्स तुम्हाला एक्झाममध्ये लिहिता आले पाहिजेत जर क्वेश्चन विचारला तर. याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. तर आता बघा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे काय. द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन any two consecutive contours is known as a horizontal equivalent for a given contour interval. It depends upon the steepness of the ground. तर बघा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे काय. हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कंटूर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथून इथपर्यंत या दोघांच्या मधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. कंटूर इंटरवल म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टन्स. आणि हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स दोन कंटूरच्या लाईनमधलं. समजलं. हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट कशाला म्हटलं जातं, जे दोन सक्सेसिव्ह कंटूर्समधलं जे काय डिस्टन्स असतं हॉरिझॉन्टल त्याला आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणतो. आणि हे कशावरती डिपेंड असतं, दोन लाईनमधले डिस्टन्स हे किती म्हणजे किती असतं हे कशावरती डिपेंड असतं, नेचर ऑफ स्लोपवरती डिपेंड असतं. पूर्णपणे नेचर ऑफ स्लोपवरती डिपेंड असतं. जर तुमचा स्लोप जास्त असेल तर ह्या दोन कंटूरच्या लाईनमधलं डिस्टन्स हे खूप कमी असतं. आणि जर तुमचा स्लोप अशा पद्धतीनं नॉर्मल असेल, ठीक आहे, नॉर्मल स्लोप असेल तर या दोन कंटूरच्या लाईनमधलं डिस्टन्स हे खूप जास्त येतं मित्रांनो. समजलं. ही एक गोष्ट लक्षात ठेवा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंटची. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण डिफरन्स बघूयात, डिफरन्स बिटवीन कंटूर इंटरवल आणि हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. ऑलरेडी आपण पूर्णपणे माहिती घेतलेलीच आहे तरी पण एकदा बघूयात डिफरन्स. फर्स्ट पॉईंट बघा, द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कंटूर्स इज कॉल्ड ॲज द कंटूर इंटरवल. वर्टिकल डिस्टन्स असतो कंटूर इंटरवल म्हणजे. आणि हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे काय असतं, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह कंटूर्स इज कॉल्ड ॲज हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. दोन सक्सेसिव्ह कंटूर्स मधला हॉरिझॉन्टल डिस्टन्सला आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणतो. ठीक आहे. आपण हे दोन्ही पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. द डिफरन्स बिटवीन द आरियल्स ऑफ टू कंटूर्स इज अ कंटूर इंटरवल. ठीक आहे. दोन कंटूरमधला आरियलमधला डिफरन्स हा कंटूर इंटरवल असतो. आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज मेजर्ड ऑन द टेप अँड इज देन कन्वर्टेड विथ द हेल्प ऑफ द स्केल यूज्ड इन मॅप्स. आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण कसं कॅल्क्युलेट करतो, आपण मेजर करतो डायरेक्ट मॅपवरती हे डिस्टन्स मेजरमेंट करतो आणि त्याला स्केलनं आपण मल्टिप्लाय करतो तर आपल्याला ग्राउंडवरचं डिस्टन्स हे निघून जातं. तुम्हाला याच्यावरती प्रॅक्टिकल आहेत मित्रांनो. जेव्हा तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल करचाल तेव्हा तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट ज्या काय बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला पूर्णपणे कवर होऊन जातील. कशा पद्धतीनं हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे मेजरमेंट केलं जातं, स्केलवरती कशा पद्धतीने आपण मेजर करतो, मॅपवरती त्याचं कन्व्हर्जन कशा पद्धतीने करतो, मग ते ग्राउंडवरती तेवढं ॲक्युरेट भेटतं का, हे सर्व गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल केल्यानंतर या शिकायला भेटतील. नेक्स्ट पॉईंट बघूयात, कंटूर इंटरवल इज सेम थ्रू आउट द सर्वे. कंटूर इंटरवल हा सेम असतो पूर्णपणे सर्वेला किंवा जो तुमचा पर्टिक्युलर मॅप आहे तो पूर्णपणे मॅपमध्ये कंटूर इंटरवल हा सेमच राहतो. तसं हॉरिझॉन्टल डिस्टन्स डिपेंड्स ऑन स्टिफनेस ऑर स्लोप ऑफ द ग्राउंड. हॉरिझॉन्टल डिस्टन्स कशावरती डिपेंड असतं, जे काय स्टिफनेस आहे किंवा जो काय स्लोप आहे ग्राउंडचा त्याच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा डिफरन्स आहे. जर एक्झाममध्ये डिफरन्स जरी विचारला तरी तुम्हाला हे कमीत कमी 3-4 पॉईंट तरी हे लिहिता आले पाहिजेत मित्रांनो. ठीक आहे. 4 नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्ही चित्र काढून इमेज काढून सुद्धा तुम्ही हे दोन्ही पॉईंट हे शो करू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 4.9
ज्यामध्ये आपण कंटूर मॅप्स बघणार आहोत, कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत आणि युजेस ऑफ कंटूर मॅप्स हे सर्व पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.